नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिनमध्ये पाहूयात महाफास्ट 50 बातम्या. मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणातील आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला अटक. कल्याणमध्ये कुटुंबियांना भेटायला आला असताना पोलिसांकडून बेड्या. जयदीप आपटे सध्या सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात. मालवण पोलीस त्याला आज कोर्टात हजर करणार. एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 6,500 पर्यंतची वाढ. सह्याद्रीवर झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तोडगा. एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यानंतर राज्यातील एसटी सेवा सुरळीत. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरील बस सेवा 100% पूर्ववत. एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांचे आभार मानले. सह्याद्री अतिथीगृहाच्या पायऱ्यांवर कर्मचाऱ्यांनी शिंदे फडणवीसांना हार घालून आभार मानले. गेल्या वेळी ज्यांची 5,000 वाढ झाली होती त्यांना आता 1,500, तर गेल्या वेळी 4,000 वाढ मिळालेल्यांना आता 2,500ची वाढ मिळेल. गोपीचंद पडळकरांची माहिती. संपाविरोधात असलेल्या सदावर्तेंचाच पगारवाढीनंतर गुलाल उधळून जल्लोष. संपात नसतानाही बैठकीत शिरलेले सदावर्ते म्हणजे घुसखोर. श्रीरंग वर्गेंची टीका. राज्य सरकारी आणि निमसरकारी शिक्षकेतर संघटनांचा संप मागे. मुख्यमंत्री शिंदेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर संप मागे. राज्य कर्मचाऱ्यांना कोणत्याही एका पेन्शन योजनेचा पर्याय निवडता येणार. मंत्री अब्दुल सत्तारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. जरांगे नुकसानीच्या पाहणी दौऱ्यावर असताना अंतरवालीत भेट. जरांगेंनी मांडलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार. सत्तारांसोबतच्या बैठकीवेळी जरांगेंची फडणवीसांशी फोनवरून चर्चा. शेतकरी प्रश्न आणि मराठा आरक्षणावर चर्चा. सत्तारांची माहिती. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक. मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता. सांगलीच्या कडेगावात पतंगराव कदमांच्या लोकतीर्थ स्मारक आणि पूर्णाकृती पुतळ्याचं आज उद्घाटन. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहणार. काँग्रेस नेते राहुल गांधी आज दिवंगत नेते वसंतराव चव्हाणांच्या घरी भेट देणार. नांदेडमधील निवासस्थानी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 सप्टेंबरला नागपूरसह विदर्भ दौऱ्यावर. प्रशासकीय यंत्रणेकडून मोदींच्या दौऱ्याची जोरात तयारी. नरेश म्हस्केंच्या विजयाला आव्हान देणाऱ्या राजन विचारेंच्या याचिकेवर आज सुनावणी. नरेश म्हस्के यांनी निवडणूक आयोगाला गुन्ह्याची खोटी माहिती दिल्याचा आरोप. माझ्यावर दाखल झालेला गुन्हा तथ्यहीन. अनिल देशमुखांचा आरोप. तर फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्यानं कटकारस्थान रचल्याचा देशमुखांचा हल्लाबोल. पालघरमधील विविध पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश. शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंदन संखेंच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा प्रवेश. नितेश राणेंच्या विरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. राणेंनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा. मुंबई महापालिकेविरोधात भाजपच्या माजी नगरसेविका प्रीती सातम यांचं आंदोलन. रोड प्रकल्पात पालिकेनं तोडलेले 10 आसनी शौचालय बांधून देण्यासाठी तीव्र आंदोलन. नासाडी झालेल्या कापसाचे झाड भेट देत कृषी मंत्र्यांचं स्वागत. तत्काळ मदत मिळावी म्हणून परभणीच्या पेडगाव सर्कलमधील शेतकऱ्यांचं धनंजय मुंडेंकडे साकडं. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांची दिवा स्टेशनवर गर्दी. मुंबई आणि ठाण्यातील चाकरमान्यांची दिवा स्टेशनवर मोठी गर्दी. गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या वाहनांसाठी सरकारकडून टोल माफीची घोषणा. 5 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान टोल माफी. मुंबईत म्हाडाच्या घरासाठी आतापर्यंत 53,000 अर्ज. 37,347 जणांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले. 19 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाची अधिसूचना राज्य सरकारकडून रद्द. महामार्गाचं काम अनिश्चित काळासाठी स्थगित. नागपुरात 100 हेक्टरमध्ये उभारणार भव्य फिल्म सिटी. मुंबई पुण्यासह नागपुरातही भव्य फिल्म सिटी उभारण्याच्या मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचना. विदर्भातील कलाकारांना मिळणार प्रोत्साहन. राज्यात यंदा सर्वदूर दमदार पाऊस. 1 जून ते 4 सप्टेंबर काळात सरासरीपेक्षा 29% पाऊस अधिक. नगर सांगलीत जास्त तर हिंगोलीत सर्वात कमी पावसाची नोंद. विदर्भात वादळी पावसाची शक्यता. सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता.